नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण एमआयडीसी मध्ये खराबवाडी येथील वागजाई नगर भागातील एका भंगाराच्या दुकानाला शुक्रवारी 11 एप्रिल 2025 रोजी भीषण आग लागली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र मोठ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेने परिसरात मोठा गोंधळ उडाला। अग्निशमन दलाच्या जवानांनी सदरची आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला। महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारे चोरटे महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत। यामध्ये एका चोरट्यासह 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। त्यांच्याकडून 3.5 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। 2 एप्रिल 2025 रोजी रात्री 10:15 वाजता वासोली येथे अर्चना लिंबोरे या रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करत असताना त्यांच्या गळ्यातील 4.25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी 3 चोरट्यांनी हिसकावून पळून गेले होते। एकाच दिवशी या परिसरात 3 अशा घटना घडल्या होत्या। महाळुंगे एमआयडीसी वासोली परिसर ते कामशेत परिसर असे सुमारे 45 किलोमीटर रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले। त्यामध्ये चोरट्यांची ओळख पटवून त्या आधारे त्यांना जेरबंद करण्यात आले आहे। त्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 3,57,000 रुपये किमतीचे 5 तोळे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 1 पल्सर मोटारसायकल हस्तगत केली आहे। महाळुंगे देहू रोड व चाकण परिसरातील 4 गुन्ह्यांची यामध्ये उकल झाली आहे। चाकण आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी फाटा भागात दुचाकीस टँकरची ठोस बसल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। राघू ज्ञानोबा कड, वयवर्ष 57, राहणार संतोषनगर, भाम, तालुका खेड असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे। पाणी वाहतुकीचा टँकर चालकावर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकणजवळील आंबेठाण चौक भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर येथील सेवा रस्त्यांवर शुक्रवारी 11 एप्रिल रोजी देखील पाणी असे मोठ्या प्रमाणावर साचून राहिल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळत होते। राज्याचे कृषी मंत्री तथा सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्राला भेट दिली। यावेळी त्यांच्या समवेत खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते देखील उपस्थित होते। श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील नागरी पाणी पुरवठा विस्तारित पाणी वितरणासंबंधी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली। त्वरित करावयाच्या कामासंबंधी जिल्हाधिकारी पुणे यांना मंत्री मोहोळ यांनी सूचना दिल्या। नवीन पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीचा प्रस्ताव त्वरित पाठवण्यासंबंधी सूचना माधव खांडेकर, मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद यांना केल्या। याप्रसंगी हरिभक्त परायण चैतन्य महाराज कबीर, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे आदी उपस्थित होते। भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी वाकी बुद्रुक मधील 7 संचालकांनी अचानक सोसायटीचे निबंधक सचिन सरसमकर यांच्याकडे राजीनामा दिला आहे। विनोद पोपट टोपे, बाप्पू खंडू गारगोटे, ज्ञानेश्वर जयवंत टोपे, चंद्रभागा बबन गारगोटे, संगीता सुदाम गारगोटे, मारुती भिका गायकवाड, काळूराम नारायण टोपे आदी संचालकांनी हा राजीनामा दिला आहे। राजीनाम्यामध्ये कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणामुळे तसेच वेळ देऊ शकत नसल्यामुळे सदरचा राजीनामा देत असल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे। 13 संचालक असलेल्या या सोसायटीतील 7 संचालकांनी अचानक राजीनामे दिल्याने संस्थेवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नुकतीच ही संस्था खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात आली होती। त्यानंतर घडलेल्या या घटना महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत। याबाबत संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय कड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात। नमस्कार, मी ॲडव्होकेट धनंजय कड, चेअरमन विविध विकास कार्यकारी सोसायटी वाकी बुद्रुक। ऐन पीक कर्ज वाटपाच्या काळात आणि पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार असून पीक कर्ज वाटपाला उशीर होईल। उभारीला लागलेली संस्था प्रशासक लागण्याच्या शक्यतेमुळे डबघाईला जाण्याची शक्यता आहे। सोसायटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाला सभासद यामुळे मुकतील। भामा आसखेड तालुका खेड धरणातून चालू वर्षीच्या हंगामातील उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन सोडण्यात आले असल्याचा धरण प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे। या आवर्तनातून आलेगाव पागापर्यंत असणारे बंधारे भरले जाणार आहेत। सध्या धरणामध्ये 48.26% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच PMRDA यांच्या वतीने अनधिकृत प्लॉटिंगच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे।
त्याअंतर्गत खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील 6 ठिकाणी अधिकृत प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली। पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये अनधिकृत प्लॉटिंग वाढत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या। शासनाकडील कोणतेही बिनशेती परवानगी न घेता लेआउट करून फक्त तात्पुरते रस्ते दर्शवण्यात येतात। त्यामध्ये जागेचा लेआउट नकाशा मंजूर करून घेतला जात नाही। त्यामुळे अशा प्लॉट्सना बांधकाम परवानगी मिळत नसल्याने प्लॉट खरेदीला अडचणी निर्माण होतात। या पद्धतीला अनधिकृत प्लॉटिंग असे म्हटले जाते। या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएच्या सह आयुक्त डॉक्टर दीप्ती सूर्यवंशी पाटील यांनी दिली। मौजे चऱ्होली बुद्रुक येथील माऊली कृपा डेव्हलपर्स गट क्रमांक 73, दत्तकृपा डेव्हलपर्स गट क्रमांक 315/2, शिवगणेश पार्क गट क्रमांक 325, गिरीश लांडे शिवगणेश पार्क गट क्रमांक 325 मधील 57 मीटर, विष्णू पार्क गट क्रमांक 306 आणि ग्रीन व्हॅली पार्क या ठिकाणी ही कारवाई झाल्याची माहिती डॉक्टर सूर्यवंशी पाटील यांनी दिली। या ठिकाणी अंतर्गत रस्ता, सीमा भिंत म्हणजेच वॉल कंपाऊंड आणि अंतर्गत फेन्सिंग काढून टाकण्यात आले आहे। कडूसमध्ये गावात भर दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिकांनी याबाबतचा फोटो पाठवून कळवले आहे। वन विभागाकडून अद्याप याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। राजगुरुनगर तालुका खेड येथील एसटी स्टँड येथे बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील 88,500 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केले। याबाबत पूजा सतीश काळे वय 30 राहणार निमगाव तालुका खेड यांनी खेड पोलिसात तक्रार दिली आहे। पुणे जिल्ह्यात अनेक औद्योगिक क्षेत्रे असून तिथे पायाभूत सुविधांची बोंब आहे। यामुळे या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार तिथे राहण्याऐवजी पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरांमध्ये राहण्यास प्राधान्य देत आहेत। त्यातून या कामगारांचा प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच वाहतूक कोंडीतही भर पडत आहे। या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा उभाराव्यात अशी मागणी उद्योजकांनी सरकारी यंत्रणांकडे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केली आहे। यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योगांकडून मिळकत कराची वसुली करण्याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे, मात्र काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ही वसुली करतात। त्यांच्याकडून मिळकत करातील हिस्सा एमआयडीसीला मिळत नसल्याने पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होत नाही अशी तक्रार उद्योजकांनी केली। यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केवळ एमआयडीसीने मिळकत कर वसुली करावी, ग्रामपंचायतीने मिळकत कर वसूल करू नये अशा स्पष्ट सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केल्या आहेत। नवखंडेनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त पायट येथे यात्रेत 350 बैलगाडे धावले। बाळासाहेब शिवेकर, सुदाम कोळेकर यांचे बैलगाडे येथील घाटाचा राजा ठरले। औद्योगिक क्षेत्रात विकास झालेल्या खेड तालुक्यात औद्योगिकीकरण झालेल्या भागात बैलगाडी विरळ झाली, मात्र अद्यापही अनेक गावांमध्ये शेतकरी महिला बैलगाडी घेऊन जनावरांना चारा घेऊन जात असल्याचे चित्र देखील पाहावयास मिळत आहे। निघोजे तालुका खेड येथे भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त 12 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 पर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये पहिल्या दिवशी छबिन्याचा कार्यक्रम होईल, तसेच 13 एप्रिल 2025 रोजी तमाशा व 14 एप्रिल आणि 15 एप्रिल रोजी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार आहेत। त्यामध्ये अंदाजे 300 बैलगाडे पळणार आहेत। 14 एप्रिल रोजी लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे। बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी एकूण इनाम 22,22,222 रुपये ठेवण्यात आला आहे। भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त राजगुरुनगर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 139 रक्तदात्यांनी रक्तदान केले। भगवान महावीर जयंतीनिमित्त चाकणमध्ये विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले। चाकण येथे भगवान महावीर जन्मकल्याणक जैन सकल संघाच्या वतीने या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी स्थानक वासी जैन संघाचे अध्यक्ष अशोक संकला व मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष संजय ओसवाल तसेच सर्व जैन धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सौभाग्य महिला मंडळाच्या अध्यक्ष सविता कर्नावट, डॉक्टर दीपक कोठारी, किशोर नहार, विजय शहा आदींसह सर्व समाज बांधव सहभागी झाले होते। संध्याकाळी जैन मंदिर चाकण येथे भक्तिगीताचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांनी जैन मंदिरात सदिच्छा भेट दिली। जैन संकल संघातर्फे सन्मान चिन्ह देऊन नूतन आमदार काळे यांचा सत्कार करण्यात आला। खेड तालुक्यातील जमिनीचा वाद नवीन राहिला नाही। जमिनी आणि वारसांचे वाद या घटना खेड तालुक्यात वाढलेल्या आहेत। वाकी बुद्रुक येथील 70 एकर जमीन वाटपाचा वाद मागील काही पिढ्यांपासून सुरू होता, मात्र तो आता नवीन पिढीतील मुलांनी समजुतीने सोडवला असून त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे। संबंधित कुटुंबातील सदस्यांनी याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया। माझं नाव संतोष खंडू गारगोटे, राहणार वाकी बुद्रुक, गारगोटे शिवार। आमच्या गणपती मंदिरा शेजारील आमचे जे क्षेत्र आहे
एकंदरीत 70 एकरचे जो सातबारा आहे पूर्ण गोळा गट आहे। आम्ही वडील पकडून एक 30 चुलते आणि 100 भावंड बहीण भावंड एवढा आमचा मोठा परिवार आहे। एकंदरीत सर्वांचा विषय आम्ही एकत्र बसून जमिनीचे वाटप कसे करायचे काय करायचे याच्यावरती आम्ही आजोबा त्याच्यानंतर वडील आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून सामोपचाराने हा विषय कसा सोडवता येईल त्यावरती थोडासा विचारविनिमय केला। 1-2 वेळा आमच्या मीटिंग झाल्या। त्याच्यानंतर असा एक मार्ग निघाला की आपण सगळेजण न कोर्ट कचेरी करता हा विषय हितच घरच्या घरी आपल्याला कसा हाताळता येईल त्या हिशोबाने आम्ही सर्वांनी मिळून जे वडिलोपार्जित जमीन आहे ह्याचा विषय आम्हाला सोडवायचा आहे। पण वडिलांची आजोबांची पिढी आणि वडील या सर्वांनी आम्हाला एक मार्गदर्शन केलं आणि तरुणांनी त्यांचं मार्गदर्शन एक समजून घेतलं की बाबा वडील जे सांगतात ते बरोबर आहे। ते सांगतात वाद न करता तुम्ही हा विषय तुमच्या पद्धतीने व्यवस्थित हाताळा। मग मुलांनी त्याचे सातबारे काढले। त्या सातबाऱ्यावरती थोडा अभ्यास करून सर्वांचं सातबाऱ्याप्रमाणे क्षेत्र कसं बसवता येईल त्याच्यावरती विचारविनिमय केला आणि सातबाऱ्याप्रमाणे प्रत्येकाला क्षेत्र विभागून दिलं आणि आता कोणताही वाद राहिलेला नाही। एकंदरीत सगळं गोळ्यामेळीने विषय मिटलाय। एकंदरीत आज परिस्थिती अशी आहे की चाकण MIDC जवळ आमचं गाव आहे आणि भविष्यात हा सातबाऱ्याचा जो गोंधळ आहे हा पुढच्या पिढीला नको म्हणून आम्ही एक विचार केला की हा पूर्ण सातबारा व्यवस्थित आपण पुढच्या पिढीला हँडओव्हर करायचा आहे। ह्याच्यासाठी आम्ही बसून हा विषय सोडवला। आज आमच्याकडे जे 70 एकर क्षेत्र आहे ते आम्ही उद्या रेंटेड स्वरूपात एखाद्या कंपनीला द्यायचं ठरलं तरी आम्ही ते व्यवस्थितपणे देऊ शकतो। आमच्याकडे लाईट पाणी सगळी सोय 100 फुटाचा रोड हे सगळं आमच्याकडे आज अवेलेबल आहे। दोन्ही नद्यांच्या मध्ये आमचं गाव आहे। आमचं क्षेत्रही दोन्ही नद्यांच्या मध्ये आहे त्याच्यामुळे पाण्याचाही आमच्या इथं प्रश्न नाहीये। आम्ही आईवडिलांना धन्यवाद देतो। त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला संस्कार केले त्यांचा मोठेपणा आहे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं की बसा तुम्ही एकमेकांमध्ये बहीण भावंडांमध्ये काय वाद घालू नका। हा विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळा। ह्याच्यामुळे कमीत कमी तुमचा आदर्श गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील 4 लोक घेतील या हिशोबात आम्ही हा विषय बसवला। धन्यवाद। काळूस येथे PMRDA द्वारा पुन्हा डांबरीकरण करून देखील रस्ता काही ठिकाणी फुटला आणि खचला आहे। रस्त्यावर विविध ठिकाणी क्रॉसिंग न केल्यानं शेतकऱ्यांना आता पाईपलाईन टाकता येत नाही। काही ठिकाणी खड्डे पडले आहेत। त्यामुळे या रस्त्याचे काम वादात असून ठेकेदार डांबर कमी वापर करून जास्त नफा मिळवू पाहत आहे। अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं स्थानिक शेतकरी सांगत आहेत। मी असं बोलतो की हे खड्डा झाला जवळजवळ आहे ना रोड झाल्यापासून हे रोडमध्ये जे लाईन गेल्यात याच्या आपल्या शेतकऱ्यांच्या तर त्यातली एक लाईन फुटल्यामुळे आहे ना ते खाली खड्डा पडतो आणि इथून माग आहे ना इथून माग एक ऊसाची गाडी ना इथं पलटी झाली होती काय त्याच्यामुळे ना इथं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्टरने काय केलं नुसती खडी पांगून वरून फक्त डांबर। मका मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रियेत वापरले जाणारे पीक असून याच्या सर्व भागाचा वापर आर्थिक फायदा देणार आहे। खेड तालुक्यात पाणी असलेल्या बागायती शेतकऱ्यांना हे पीक फायद्याचे ठरत आहे। मका पीक लावणी आता सुरू झाली असून उन्हाळ्यामुळे सकाळी लवकर आणि सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतर ही लावणी करत असल्याचे महिला शेतकरी यांनी सांगितले। मी कल्याणी रवी टेमगिरे, ही वर्षा पांडुरंग टेमगिरे, ही प्रियांका टेमगिरे। आम्ही ही मकाची लागवड करतो। सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत 2 किलो किंवा 1.5 किलो पण मका लावू शकतो। 3 वाजता येऊन संध्याकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत राहिलेली मका लावतो आणि उदाहरणार्थ 2 किलो किंवा 2.5 किलो पण मका लावितो आम्ही 3 जणी। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।